आज फैजपुर शहर में लाइनमैन दिन मनाया गया। लाइनमैन दिन के मौके पर यावल तालुके के सभी लाइनमैन, वीज वितरण कंपनी के अधिकारी वर्ग फैजपुर शहर के चौधरी शुभ मंगल कार्यालय में जमा हुए। यहाँ पर अधिकारियों ने लाइनमैन लोगों का मार्गदर्शन किया। पिछले कोरोना काल में लाइनमैन लोगों ने जो जनता की लोगों की सेवा की, अपने परिवार की परवाह न करते हुए कोरोना काल में जो सेवा लाइनमैन लोगों ने दी है, इसी बारे में अधिकारी लोगों ने अपने मार्गदर्शन किए। इस समय एक बाइक रैली भी निकाली गई जो फैजपुर शहर से अलग अलग रास्तों से होते हुए निकाली गई, जिसमें सभी अधिकारी वर्ग और विशेषकर लाइनमैन बहुत बड़ी संख्या में तादाद में थे। लाइनमैन दिन या लाइनमैन दिवस क्यों मनाया जाता है, इस बारे में चर्चा की गई। इस समय लाइनमैन लोगों ने भी अपने विचार व्यक्त किए और अधिकारियों ने भी अपने विचार व्यक्त किए। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। ऑपरेटर आणि टेक्निशियन यांचा वाद आमच्यापर्यंत आला। भले ते फोनवर बसून घेत असतील पण तसा वाद आमच्यापर्यंत आला नाही। त्यामुळे अतिशय आपलं उपयुक्त वातावरण हे खेळीमेळीचं आहे। तरी सर्व मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करू शकतात। धन्यवाद मेहर साहेब। उपस्थित सगळे मित्र बंधू आणि भगिनी, मी आता विनंती करतो की ज्या कोणी सहकार्याला लायसन्स संबंधात काही अनुभव व्यक्त करायचा असेल नक्की त्यांना यावं। सगळे पुढे याचं नाव या सगळे कोण सर्व त्यांची कामगिरी अतिशय उत्तम असते। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आपले उपकार्यकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश नेते साहेब हे अतिशय उत्तमपणे सांगली पक्षाची धोरण सांभाळत आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र साहेब, माझ्या सहकारी इंजिनियर वर्ग आणि आपण आज या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत ते साऱ्या लाईव्ह बंधू सर्वांना माझा नमस्कार।
आपण हा कार्यक्रम का साजरा करत आहोत हे आपल्याला आपले पाटील साहेबांनी सांगितलं की आजपर्यंत ह्या तुम्ही जे काम करायचे त्या कामाची दखल कुठेही घेतली जात नव्हती, परंतु गव्हर्नमेंटला काही कारणाचे उशिरा कारणाचे कळले आणि त्यांनी लाईनमध्ये साजरा करायला सुरुवात केली. खरं म्हणजे आपली जी कंपनी महावितरण कंपनी आहे, महावितरण कंपनीचा जो कणा आहे तो म्हणजे आपला लाईनमनच्या भरोशावरती आपली ही कंपनी आजही चालत आहे. कारण लाईनमन नसेल तर कोणतंही कार्य आपल्या कंपनीमध्ये यशस्वीरित्या करता येणार नाही. आपल्या कंपनीमध्ये विविध असे प्रोजेक्ट येतात, विविध असे काम असतात आणि नंतर वसुली आहे, मेंटेनन्स आहे, हे तर आपल्याला सुचलेलं नसते. परंतु आपल्या कुटुंबाची काळजी न करता आपला जो लाईनमन माणूस आहे, आपला जो जनमित्र आहे, तो कायम आपल्या कुटुंबासाठी आपल्या कंपनीसाठी झटत असतो. आणि हा नुसता झटतच नसतो, परंतु त्यामध्ये किती जोखीम आहे हे सर्व ज्ञात आहे की बाबा आपण ज्यावेळेस कामाला जातो त्यावेळेस तिथं काय घटना होऊ शकते हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण सर्वांना माहिती आहे, एक लहानपणी आपण एक गोष्ट ऐकायचो ती कोणती होती, कासव आणि सस्याची. त्यामुळे दोघांची कॉम्पिटिशन लागली होती. काय आता सस्याला खूप मोठा ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्याला असं वाटायचं की हा कासव आहे ना आपल्याला आपल्याशी जिंकू शकत नाही. तसा धावत गेला पुढे आणि त्याला असं वाटलं की चला आता कासव फारच लांब आहे, आपण एक झोप घेऊन घेऊ. त्याने झोपला, तेवढ्यामध्ये कासव गेला पुढे आणि तो ती रेस जिंकला. मित्रांनो, सांगायचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. तुमचं जे काम आहे अतिशय जोखमीचं आहे. काम करत असताना ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल तर त्यामध्ये कोणतीही घटना घडू शकते. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अशा बऱ्याच घटना घडल्या की ज्या आपल्याला माहिती असताना सुद्धा आपण ओव्हर कॉन्फिडन्स करायचा प्रयत्न केला. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही लाईनवरती काम करता सुरक्षा साधनांचा वापर न करणे ही सर्वात मोठी चुकी आहे. त्यामुळे सुरक्षा साधन कोणत्याही परिस्थितीत कितीही त्रास होत असला तरी ते वापरा. आणि फक्त आपली स्वतःचीच नाही तर आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्यावरती तुमचं कुटुंब चालणार आहे आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःची काळजी घेणार नाही तर कुटुंबाला सुद्धा त्याचा भविष्यामध्ये खूप मोठा धोका होऊ शकतो. म्हणून माझी सर्वांना विनंती असेल की जे काही आपले इक्विपमेंट आहे त्याचा परमिट घेणं असतो. काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आता समजा लोड शेडिंग आहे, आपण लोड शेडिंग मध्ये काम करू किंवा वरती लाईन जात असेल तरी आपण म्हणतो की नाही चला लावून द्या, खाली काम आहे तर आपण ते करून घेऊ. परंतु असं कधीही करू नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनाशी खेळू नका. कारण तुमचं जे काम आहे